आज आपण अगदी फ्लेवरफुल बासुंदी बनवली आहे. बासुंदीचा नेहमीचा जो फ्लेवर असतो ना, त्यापेक्षा वेगळ्या फ्लेवरची आज आपण बासुंदी तयार केलेली आहे. यामध्ये कुठला इन्ग्रेडियंट घातलेला आहे, हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला आजच्या आपल्या या बासुंदीच्या रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि ही अगदी झटपट आणि इतकी मस्त फ्लेवरफुल बासुंदी करायला सुरुवात करूया. बासुंदीची पहिली स्टेप म्हणजे दूध आटवणे. तर मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे. हे फुल फॅट दूध आहे. तर मी इथे म्हशीचं पॅकेटचं दूध घेतलं आणि हे छान उकळवून घेऊ. हे बघा, दुधाला उकळी येऊन इथे 3/4 आपलं हे दूध आहे. मी हे दूध अर्धं आटवणार आहे. म्हणजे मी 1 लिटर दूध घेतलं होतं. तर मी इथे अर्धा लिटर हे दूध तयार करून घेते. इतपत आपल्याला हे आठवायचंय किंवा तुम्हाला बासुंदी कशी आवडते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. जर तुम्हाला थोडीशी पातळ आवडत असेल, तुम्ही दूध जास्त नाही आटवलं तरीही चालेल किंवा जर खूप अशी घट्ट किंवा रबडीसारखी जर आवडत असेल, तर थोडं जास्त आटवलं तरीही चालेल. आता हे दूध आटून 500 ते 600 ml राहिलेलं आहे. तर इतपतच घट्ट आपल्याला हे दूध ठेवायचं आहे. आता हे दूध आपण थंड करायला ठेवू आणि या बासुंदीमध्ये जो काही फ्लेवर आपल्याला ॲड करायचा आहे त्याची तयारी करून घेऊ. तर मी आज या बासुंदीला स्ट्रॉबेरीचा फ्लेवर देत आहे. त्यासाठी इथे मी 1 कप स्ट्रॉबेरीज घेतल्या. या स्ट्रॉबेरीज मी फ्रोझन स्टोअर करून ठेवलेल्या आहे. फ्रोझन आहे या. तर त्या मी थोड्या काढून घेतल्या. एक 10-15 मिनिटं त्या आधी काढून घेतल्या आणि आता याला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. तर मी याला थोडंसं तुकडे करून घेते म्हणजे मिक्सरमध्ये पटकन बारीक होणार. हे बघा, स्ट्रॉबेरी मी छान तुकडे करून घेतली. आता याला आपण बारीक करू. हे बघा, स्ट्रॉबेरी छान बारीक झालेली आहे. यापेक्षा बारीक अशी अगदी पेस्ट केली तरीही चालेल. आता ही आपण एका कढईमध्ये घालू. यामध्ये अर्धा कप साखर घालायची आहे. इथे मी 3/4 कप साखर घेतली, पण नंतर मला असं वाटलं की अजून गोड पाहिजे होती. म्हणून मी इथे बरोबर जर प्रमाण सांगितलं गेलं तर अर्धा कप इथे साखर लागणार आहे. साखर जी आहे ते आपल्याला या स्ट्रॉबेरीचा आंबटपणा पण कमी करेल आणि बासुंदीमध्ये जो गोडावा आपल्याला येणार आहे तो याच साखरेने येणार आहे. आपण परत दुधामध्ये साखर घालणार नाहीये. ह्याच्यामध्येच आपल्याला पूर्ण साखर घालून घ्यायची आहे. आणि इथे या सगळ्यांचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे. किती आपल्याला दूध लागणार आहे, किती ते आपल्याला आटवायचं आहे आणि किती आपल्याला साखर घालायचं हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आता आपलं दूध पण कोमट झालेलं आहे, थंड झालं आहे, रूम टेम्परेचरला आहे आणि हे जे आपण स्ट्रॉबेरी कंपोट तयार केलेलं आहे, तर हे पण रूम टेम्परेचरला आहे. आता या दोघांना मिक्स करायचं आहे. हे गरम असताना मिक्स करायचं नाही, नाहीतर दूध जे आहे ते फाटू शकतं आणि आपलं बासुंदी न होता ते पनीर तयार होईल. तर आपल्याला स्ट्रॉबेरी फ्लेवरचं पनीर नाही तयार करायचं आहे, आपल्याला बासुंदी तयार करायची आहे. तर दोन्ही पण रूम टेम्परेचरला आल्यानंतरच मिक्स करायचं आहे. हे जे स्ट्रॉबेरी कंपोट आपण तयार केलं होतं, हे थोडं घट्ट असतं. म्हणून मी काय केलं, यातलं थोडं-थोडं दूध ॲड केलं यामध्ये. हे थोडंसं डायल्यूट केलं आणि त्यानंतर हे मिक्स केलं. हे बघा, आता हा स्ट्रॉबेरी क्रश किंवा हे स्ट्रॉबेरी कंपोट आपण यामध्ये छान मिक्स करून घेऊ. इथे स्ट्रॉबेरी मी कच्चं वापरलेलं नाहीये. कच्चं वापरलं ना, की आपलं जे दूध आहे म्हणजे बासुंदी आहे ती आंबट होऊ शकते. म्हणून मी या पद्धतीने केलेलं आहे. ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे. तुम्ही असं नक्कीच ट्राय करून बघा. त्यानंतर मी यामध्ये थोडंसं फ्लेवर ॲड करण्यासाठी स्ट्रॉबेरी इसेन्स असतो तो घातलेला आहे. अगदी 2-3 ड्रॉप्स. असेल तर घाला, नसेल नाही घातलं तरीही चालेल. तर हे बघा, आपली स्ट्रॉबेरी बासुंदी मस्त थंड करून घेतली आहे. मस्त तयार आहे. आणि मी सोबत थोड्याशा पुऱ्या तळून घेतलेल्या आहे. तर अशी थंडगार बासुंदी आणि पुरी बेस्ट कॉम्बिनेशन आहे. एकदा नक्की ट्राय करा. आणि ही बासुंदी तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता. वरून पिस्त्याने गार्निश करून घेतलं आणि ही आपली मस्त स्ट्रॉबेरी बासुंदी खायला तयार आहे. ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.